नमस्कार, जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संसदेत झालेली घुसखोरी ताजी आहे आणि त्यामुळे सुरक्षिततेवर उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे। देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये झालेल्या या घुसखोरीच्या निमित्तानं सामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। या निमित्तानं पुण्यातली सुरक्षा तपासायचा सामाजिक स्थानिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न केलाय। त्यातून काय उघड झालंय ते फार धक्कादायक आहे। तुषार दामगुडे यांचा परिचय हा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अशा स्वरूपाचा आहे। त्यांच्याकडे एक लायसन्स रिव्हॉल्वर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे काही जिवंत कारतूसं अद्यापही आहे। पुण्यातल्या 4 ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आणि तिथे त्यांना सशस्त्र वावरताना कसलीच अडचण आली नाही। आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत की तुषार दामगुडे यांनी सशस्त्र प्रवेश कुठे कसा केला आणि त्यानंतर काय घडलं। त्याच्यामुळे तुम्हाला एक अँगल असं घ्यायचं ते मला वाटतं तुला काही याच्यामध्ये जो पोलीस चूक करेल हे असंच घुसव बसली एकमेकांना काय आम्ही उभं केलं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अँगल असं घ्यायचं ते मला वाटतं। दगडूशेठ मंदिर हे पुण्यातलं महत्त्वाचं गणपतीचं मंदिर आहे। या दगडूशेठ मंदिरामध्ये देशभरातून लोक येत असतात आणि इथं अनेकदा मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते। दगडूशेठचा देवबाप्पा हा पुण्यातल्या असंख्य लोकांचं केवळ आणि केवळ श्रद्धास्थान आहे असं नाही, तर हा पुण्यातला दगडूशेठ हा देशभरातल्या आणि बाहेरच्याही मंडळींच्यासाठी कायमच श्रद्धास्थान राहिलेला आहे। हे गणेश भक्त इथे येतात तेव्हा त्यांची सुरक्षा चाचणी काटेकोर असायला हवी, प्रत्यक्षात मात्र ती तशी राहत नाही। पुण्यातल्या दगडूशेठ मंदिराची ही दृश्य आहेत आणि इथं असलेली सुरक्षा चाचणी कशी आहे तेही आता आपण पाहतो आहोत। इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, गर्दी सतत असते, इथे सतत वर्दळ असते, पण इथली सुरक्षा चाचणी ही अत्यंत नाममात्र आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। ही सुरक्षा चाचणीची ताजी दृश्य आहेत। एखादा गणेश भक्त मंदिरात जाण्याच्यासाठी मंदिरापर्यंत पोहोचला की 2 शांतपणे बसलेले सुरक्षा रक्षक केवळ हाताने त्याला चाचपतात आणि पुढे जाऊ देतात। मेटल डिटेक्टर मधून अर्थात घातक लोह वस्तूंना तपासण्याचं यंत्र असलेल्या मशीन मधून त्यांनी जाणं अपेक्षित असतं। तिथून गेल्यानंतर सुद्धा ही सुरक्षा चाचणी अधिक काटेकोर असायला हवी, तसं दिसत नाही। सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ठिकाणी एखादा माणूस जर समजा बंदूक घेऊन गेला, कारतूस घेऊन गेला तर काय होईल ते आता आपण पाहणार आहोत। स्थानिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी हे स्टिंग केलंय। ते स्वतः रिव्हॉल्वर घेऊन या मंदिरात गेलेले आहेत। त्यांच्याकडे असलेलं पिस्टल अर्थात शस्त्र हे परवान्याचं आहे। त्यांच्याकडे जिवंत कारतूस सुद्धा आहे। मात्र असं असताना सुद्धा ते कोणत्याही प्रकारे कुठल्याही अटकावाला सामोरे न जाता या मंदिरात बिनदिक्कत प्रवेश करू शकले। त्यांच्याकडे असलेलं शस्त्र हे त्यांनी कमरेला लावलं होतं आणि कमरेला लावलेलं शस्त्र असूनही मंदिरात त्यांना सहज प्रवेश मिळाला। इतकंच नाही तर असं शस्त्र बाळगून स्वतः दामगुडे हे गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंत पोहोचले आहेत। ही अत्यंत घातक बाब आहे असं म्हणलं तर कोणत्याही प्रकारे वावगं ठरणार नाही। हे एका बाजूला आपण आता दृश्य पाहतोय जी तुषार दामगुडे यांनी स्वतः चित्रित केली आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण सध्या असलेल्या सुरक्षा रचनेची चित्र पाहणार आहोत की कशा पद्धतीने तिथं 2 सुरक्षा रक्षक शांतपणे प्रत्येक गणेश भक्ताच्या सुरक्षेची चाचणी करतात। ही दोन्ही दृश्य आपल्या समोर आहेत आणि यामुळे परिस्थितीचं गांभीर्य सुद्धा आता आपल्याला लक्षात येईल।
जी परिस्थिती आपल्याला या मंदिरात आहे तशीच परिस्थिती पुण्यातल्या इतर अनेक महत्त्वाच्या घटनास्थळांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षा व्यवस्थेबाबत काय गडबड होतीये हा प्रश्न आम्ही निश्चितच दगडूशेठच्या विश्वस्त मंडळाला विचारला। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी विश्वस्तांशी चर्चा केली। पहा त्यांची उत्तरं काय आहे। दगडूशेठ मंदिरातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आल्यानंतर आपण नेमकी सुरक्षा कशी आहे दगडूशेठची ती पाहणार आहोत। आपल्यासोबत रासने आहेत जे की उपाध्यक्ष आहेत या मंडळाचे। रिव्हॉल्वर आतमध्ये आली तरी देखील आपले एजन्सी जे आहेत आपले सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्यांना ती माहिती मिळाली नाही। नेमकी काय सुरक्षा आहे? नक्की म्हणजे आमच्या साधारण 2 ठिकाणी चेकिंग होतंय। आता ते अशी गेली रिव्हॉल्वर त्याचा आम्ही शोध घेऊ आमच्या कॅमेऱ्याद्वारे आणि जे काही त्रुटी असतील त्या आम्ही दुरुस्त करून सुरक्षा व्यवस्थित कशी अजून जास्तीत जास्त होईल याचा आम्ही प्रयत्न करू। पण हा दगडूशेठ मंदिर जो आहे तो संवेदनशील मानला जातो। अनेक ज्या घातपातीच्या धमकी देखील यापूर्वी आलेल्या आहेत। अनेक अतिरेक्यांना पुण्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। अशा वेळी रिव्हॉल्वर आतमध्ये येणं किती दुर्दैवी? नाही, बरोबर आहे, ते चूकच आहे। पण त्यातूनही आम्ही आता जी सुरक्षा आहे ती अजून जास्तीत जास्त कडक आणि कुठं कुठं आम्हाला जास्तीत जास्त जरा कुठं काय आढळतंय किंवा जे चेकिंग करणारे पोलिसांची BDS जे आहे ते अजून तेही आम्हाला वेळोवेळी सूचना देत असतात। त्यांच्याप्रमाणे आम्ही काम करतोच। पण अजून जास्त जर वाटलं आम्हाला अजून आता तुम्ही म्हणताय असं गेले तर ते जास्त आम्ही त्याची व्यवस्थित त्याची काळजी घेऊ। तुमची यंत्रणा काम नेमकी कशी करते? आपण थोडक्यात म्हणजे तुम्ही सांगा की बाबा किती कर्मचारी तुमचे कामाला असतात, सुरक्षा व्यवस्थापक किती असतात, पोलिसांची काय यंत्रणा असते का, तुम्हाला त्यांची काय मदत मिळते का, आणि तुमचं वैयक्तिक ट्रस्टच्या वतीने काय काय केलं? आमच्या वैयक्तिक ट्रस्टने आमचे साधारण एक प्रत्येक शिपला 15 लोक असतात। आमची सुरक्षा ही 15 असते आणि प्रायव्हेट जवळजवळ एक 10 ते 15 जण प्रायव्हेट ते बाहेरचे बघतात, बाहेरच्या बाजूला की येणाऱ्या भाविकाला चेकिंग करून आत सोडणं। लेडीजला वेगळे, जेंट्सचं वेगळे। हे दर्शन रांगेच्या इथून पण ते होतं आणि साधारण हे आपलं एक मशीनही आहे। या मशीनमधूनही मेटल काय असेल ते दिसतं। बॅग चेकिंग मशीन आहे। बॅग चेकिंग मशीन करूनच बॅग म्हणजे पर्स फक्त, बाकीच्या जे बॅग आहेत मोठ्या बॅग असतील काय तर त्यासाठी ठेवायची व्यवस्था केलेली आहे। आणि इथेही मेटल हँड डिटेक्टर आहे, त्यांनी चेक करतात नारळ वगैरे। पण आता हे काम करतंय का नेमकं? आता कारण का तो जो व्यक्ती आला तो व्यक्ती इथूनच चालत गेला असणार आहे। तो व्यक्ती हा मेटल डिटेक्टिव्ह मधून चालत गेला, त्याच्या खिशामध्ये रिव्हॉल्वर होती, त्याच्या खिशामध्ये बुलेट्स होत्या, तो पलीकडे देखील आला। इथूनच पलीकडे आल्यानंतर सुद्धा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जे ते अडवलं नाही। पलीकडे आल्यानंतर सुद्धा सुरक्षा कर्मचारी नी त्याच्या बुलेट्स असतील, तो आतमध्ये मंदिराजवळ गेला, बंदूक त्यांनी बाहेर दाखवली, तरी देखील आपल्या कुठल्याच यंत्रणेला नाही कळलं। ही मेजर इफेक्ट नाही? बरोबर आहे, पण आम्ही याच्या पुढे काळजी घेऊ ती, कारण आता त्यांनी ते दाखवले गेले म्हणल्यावर आम्ही याच्या पुढे ती काळजी घेऊ। नेमका यंत्रणा तुमची किती लोकांची आहे? सुरक्षा यंत्रणा किती लोकांची? सुरक्षा यंत्रणा आमचे प्रायव्हेट ते 15 आहेत। हे आपले आमचे जे दगडूशेठचे आहेत ते 15 लोक आहेत आणि जे चेकिंग करतात म्हणजे साधारण क्रिस्टलचे एक 15 लोक आहेत की जे 30 लोक या ह्याच्यात आहेत। सरकारी कुठल्या पोलीस एजन्सी कोणती? पोलीस एजन्सी म्हणजे BDS सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता त्यांचं जे डॉग स्क्वॉड असतं त्यांनी पूर्ण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हे रोज चेक करतात 2 टाईम। पण आता ही सगळी यंत्रणा असून देखील तो व्यक्ती आतमध्ये कसा आला? तो व्यक्ती आतमध्ये आल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्वर देखील दाखवली, तरी देखील या यंत्रणेला कोणालाच काहीच कसं काही नाही समजलं, हा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। जी घटना दगडूशेठ मंदिराच्या इथं घडली म्हणजे अर्थात दगडूशेठ मंदिरामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती बंदूक घेऊन, जिवंत काडतूस घेऊन जाऊ शकतो। तो फक्त आणि फक्त दगडूशेठ पुरताच विषय मर्यादित आहे असं नाही। हीच घटना पुण्यातल्या जर्मन बेकरीत सुद्धा घडली आहे। पुण्याच्या जर्मन बेकरीला
13 फेब्रुवारी 2010ला दहशतवाद्यांनी लक्ष केलं, इथं बॉम्बस्फोट केला आणि त्यात 17 जणांचा बळी घेतला आणि त्यावेळेला 60 जण जखमी झाले होते। इथली सुरक्षा व्यवस्था कशी असायला हवी हेही महत्त्वाचं आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। इथं काटेकोर सुरक्षा राखली गेली पाहिजे, पण तसं दिसत मात्र अजिबात नाही। जर्मन बेकरीची ही दृश्य आहेत। इथे एक मेटल डिटेक्टर दरवाजावर बसवलेला आहे आणि या मेटल डिटेक्टरच्या भरोशावर सगळी सुरक्षा व्यवस्था सोडून दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलाय, पण त्या सुरक्षा रक्षकाच्या भरोशावर तुम्ही असं समजत असाल की अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्ही सुरक्षित आहात, तर एकदा आमची पुढची बातमी तुम्ही पाहायला हवी। सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी शस्त्र घेऊन जर्मन बेकरीमध्ये सुद्धा प्रवेश केला। ज्या वेळेला ते तिथे पोहोचले त्यावेळेला त्यांच्याकडे जिवंत कारतूस सुद्धा होतं आणि शस्त्र सुद्धा होतं। तिथं त्यांनी त्याचं छायाचित्रण केलं, ते आता आपण पाहणार आहोत। हे जर्मन बेकरीतलं छायाचित्रण आहे। जर्मन बेकरीमध्ये जिवंत कारतूस आणि शस्त्र घेऊन अर्थात पिस्टल घेऊन तुषार दामगुडे हजर झाले आणि त्यांनी केलेल्या या सुरक्षेच्या चाचणीतून असं दिसून आलं की जर्मन बेकरीच्या बाहेर लावलेला मेटल डिटेक्टर हा निव्वळ देखावा आहे। जर्मन बेकरी हे पुण्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक देशी विदेशी नागरिक अल्पोपहारासाठी जातात, गप्पा मारायला जातात आणि अशा ठिकाणी ज्या स्थानाला दहशतवाद्यांनी लक्ष बनवलेलं आहे तिथे किती सुरक्षा व्यवस्था कडेकोट असायला हवी, मात्र प्रत्यक्षात जे घडतंय ते आपल्या डोळ्यासमोर आहे। आम्ही हे सगळं आपल्या समोर यासाठीच आणतोय कारण देशाच्या नव्या संसदेमध्ये काही जण बिनदिक्कतपणे घुसले आणि ते थेट संसदेच्या सदस्यांच्या अर्थात खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत आपलं आंदोलन करून दाखवू शकले। हे सगळं जर देशाच्या संसदेत घडत असेल तर देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर काय घडतं तेही तपासणं आणि दाखवणं हे आमचं काम आहे। जर्मन बेकरीमधल्या सुरक्षेच्या संदर्भात आम्ही स्थानिक जबाबदार व्यक्तींना प्रश्न विचारले। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी त्या निमित्तानं बातचीत केली आहे, पाहूया। याच कोरेगाव पार्कातल्या जर्मन बेकरीमध्ये 13 फेब्रुवारी 2010ला बॉम्ब ब्लास्ट झालेला होता आणि बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणची जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थित पाहायला मिळत होती। पोलीस यंत्रणा देखील काही काळ बराच काळ या ठिकाणी येत होती, परंतु आता दगडूशेठ नंतर या देखील बेकरीमध्ये जो आहे तो रिव्हॉल्वर घेऊन एक इसम आल्यानंतर या सगळ्या सिक्युरिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। आपल्यासोबत या जर्मन बेकरीचे ओनर आहेत। नेमकं तुम्हाला देखील माहिती आहे की तो रिव्हॉल्वर बेकरीमध्ये आली, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी स्फोट देखील झालेला होता, तरी देखील ती रिव्हॉल्वर आली। आपली सिक्युरिटी कशी आहे? सर, आमच्याकडे आता साधारणपणे 22 CCTV कॅमेरा आहेत, प्लस 6 सिक्युरिटी गार्ड असतात जे 24 आवर्स असतात। तरी तुम्ही जे क्लिप मला दाखवली त्याच्यावर आम्ही एकदम ॲक्शन घेऊ आणि अजून स्ट्रिक्ट कसं करता येईल ते आम्ही निश्चितपणे आजपासूनच ते चालू करू। आपले एक सिक्युरिटी एजन्सीज कोणती नेमली आहे का की पोलीस वगैरे पण येत असतात, कॅमेराज असतात? येस, आमच्याकडे पोलिसांचे राऊंड होतात, त्यांचं सहकार्य पण आम्हाला भरपूर असतं। ते आम्हाला वारंवार सांगत असतात की काय ॲक्शन घ्यायला पाहिजे, काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे। प्लस आम्ही आमच्या स्टाफला पण सगळ्यांना ट्रेनिंग देतो, कुठे काय बॅग कधी कोणी ठेवली का हे काय, तर स्टाफ पण कायम सतर्क असतो। प्लस सिक्युरिटी पण कायम बॅग्स वगैरे चेक करूनच सगळ्यांना आत पाठवतात। याप्रमाणे आम्ही सगळं करतो। आता इथून पुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून बेकरीकडून किंवा काय उपाययोजना पावली उचलली जाते? आम्ही आता तेच आमची मीटिंग घेतलेली आहे, आमच्या सिक्युरिटी एजन्सीजला पण आम्ही आता बोलवलेलं आहे आणि अजून आम्ही यापुढे सतर्क कसं राहता येईल ते करूनच ते सगळं नियम पाळू। नक्कीच, तर इथून पुढच्या काळामध्ये आता नेमकी काय उपाययोजना आणि काय दक्षता या सगळ्या संवेदनशील भागामध्ये घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। दगडूशेठ मंदिर, जर्मन बेकरी, यानंतर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरची सुरक्षा,
पुण्याचं रेल्वे स्टेशन हे पश्चिम महाराष्ट्र एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या स्थानकाची वर्दळ ही काही वेगळी कुणाला लक्षात आणून द्यायला नको. पुण्यातल्या रेल्वे स्थानकावरची परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे. मात्र तसं प्रत्यक्षात तपासायला गेल्यावर लक्षात काय येतं तर इथं प्रवाशांची मोठ्या संख्येनं वर्दळ असून सुद्धा तिथली सुरक्षा व्यवस्था अपेक्षित इतकी काटेकोर असायला हवी, मात्र तशी ती दिसत नाही. पुण्यातली परिस्थिती रेल्वे स्टेशनवरची निराशाजनकच म्हणायला लागेल. या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी पुणे रेल्वे स्थानकावर सशस्त्र प्रवेश केला. दामगुडे जेव्हा पुणे स्थानकावर गेले तेव्हा त्यांच्याकडे संशयित म्हणून सुद्धा कुणी पाहिलं नाही. प्रत्यक्षात दामगुडेंच्याकडे शस्त्र होतं, जिवंत काडतुसं होती. पुणे रेल्वे स्थानकावर सशस्त्र वावरताना दामगुडेंना ना अटकाव झाला ना त्यांना कोणी कुठला प्रश्न विचारला. ते तिथे उपस्थित असलेल्या एका रेल्वेमध्ये सुद्धा चढले आणि तिथे रेल्वेत चढल्यानंतर सुद्धा प्रवाशांपैकी कोणीही त्यांच्याकडे संशयित म्हणून पाहिलं नाही. हे सगळं स्टिंग हे त्यांनी स्वतः शूट केलेलं आहे, त्यांच्याबरोबरच्या एका सहकार्यानं शूट केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ही सर्व भूमिका आपल्या समोर आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. केवळ मंदिर, रेल्वे स्थानक, प्रसिद्ध हॉटेल इथंच केवळ सुरक्षा व्यवस्थेची वानवा नाहीये, तर पुण्यातल्या मॉलमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. सुरक्षा व्यवस्था इथं धाब्यावर बसवली गेली आहे आणि याची चाचणी तुषार दामगुडेंनी केली. मी या संपूर्ण कार्यक्रमात आपल्याला याची आठवण करून देतोय की जी स्टिंग आपल्या समोर येत आहेत, म्हणजे जी दृश्य सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आपल्या समोर येत आहेत, ती दामगुडेंनी स्वतः चित्रित केली आहे. आपण आता शस्त्र सुद्धा पाहिलं. या शस्त्राला सोबत घेऊन पुण्यातल्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये दामगुडेंनी प्रवेश केला. खरं तर आपल्या सगळ्यांनाच मॉलच्या दारावर एक मेटल डिटेक्टर पाहायची सवय झाली आहे. अनेकदा तिथे आत जाणारं सामान सुद्धा तपासलं जातं. तिथे नेमलेले सुरक्षा रक्षक आपल्याला हातवर करायला लावतात, आपली चाचणी करतात, एक यंत्र आपल्या शरीरावरून फिरवतात. हे सगळं जर घडत असेल तर मग एक बंदूकधारी व्यक्ती पुण्यातल्या मॉलमध्ये कसा जाऊ शकला हा प्रश्न संबंधितांना विचारण्याची गरज आहे. पुण्याच्या मॉलमधली ही परिस्थिती आहे. जिवंत काडतुसासह एक बंदूक घेऊन तुषार दामगुडे मॉलमध्ये गेले. ना त्यांना तिथे कोणी अटकवलं ना त्यांना कुठे कुठला प्रश्न विचारला. मॉलमधल्या सुरक्षेच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी प्रश्न विचारले. काय उत्तर आहेत मॉलच्या संचालकांची पहा. दगडूशेठ गणपती मंदिर, जर्मन बेकरी, त्यानंतर आपण आता आलेलो आहोत पुण्यातल्या अभिरुची मॉलमध्ये. या अभिरुची मॉलमध्ये देखील तोच व्यक्ती जो आहे तो रिव्हॉल्वर घेऊन आलेला होता, परंतु ते रिव्हॉल्वर जे आहे ते या सिक्युरिटी एजन्सीना देखील सापडलेलं नव्हतं आणि त्यानंतर तो वरती देखील गेलेला होता. हे सगळं कसं घडलं आपण जाणून घेणार आहोत. सिक्युरिटी एजन्सीचे मॅनेजर या ठिकाणी आहेत, मालक आहेत. नेमकं काय घडलं असेल, ती पिस्तूल वर कसं काय गेलं? नमस्ते. आपल्याकडं बऱ्यापैकी म्हणजे गाडी ज्यावेळेस आतमध्ये येते त्यावेळेस आपण मिरर लावलेला आहे, बॉम्बस्फोट वगैरे काय का, जे चेकिंग होती, इथं ज्यावेळेस एंट्री होती त्यावेळेस पण चेकिंग होती. पण शक्यतो कधीच अनावधान आहे, कुठं बाजूला गाडी इकडे तिकडे गेला तेवढंच काही जण आतमध्ये समजा चुकून गेला असेल तर तो डायरेक्ट वर गेला. परंतु आमच्या इथं आज 100 कॅमेरे आणि 100 कॅमेऱ्यावर नजर ठेवला एक माणूस आहे की तो माणूस कुठं गेला काय असं वाटलं आम्हाला तर आम्ही लगेच त्याची चौकशी करतो आणि राऊंडरला गार्ड असो तो गार्डला आम्ही टोटल फिरवतो. अजून ह्याच्यापेक्षा वाटलं तर आम्ही अजून पण कडक करू आणि आम्ही वेळोवेळी आम्हाला चौकीदार समोरच असल्यामुळे आम्ही पोलिसांची पण मदत घेत असतो आणि आम्हाला पोलीस पण भरपूर सहकार्य करतात. पण आता हे सगळं सेन्सिटिव्ह होत चाललंय. काही दिवसांपूर्वी अतिरेकी पुण्यामध्ये सापडलेले होते. अशा प्रकारे छोटीशी चूक ज्याच्यामुळे मोठा घातपात होऊ शकतो ना. हो, नाही तेवढ्यासाठीच आम्ही आता अजून ते कडक करतोय. तर जेवढं आम्हाला होता होईल तेवढे अजून कडक करतोय की बॅग पण चेक केल्याशिवाय आम्ही सोडत नाही. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.
सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे त्यांची उत्तरं किती सहज आहेत आणि झालेल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडून देण्यात आलेलं कारण किती सहज आहे हे आता आपण पाहिलं. अनावधानानं गार्ड इकडं तिकडं गेला, त्यावेळेला कोणीतरी घुसलं, अशी उत्तरं देऊन आपण नक्की काय सांगू पाहतोय, काय चुका करतोय हे त्यांना कदाचित लक्षच येत नाही. या सगळ्या स्टिंग प्रसिद्ध करण्यामागची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची भूमिका सुद्धा आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. या स्टिंगद्वारे जी माहिती आम्ही आपल्या समोर आणली ती सामाजिक कार्यकर्ता तुषार दामगुडे यांच्या मार्फत शूट केलेल्या अर्थात छायाचित्रित केलेल्या चित्रफितीच्या आधारे आहे. दामगुडे यांनी स्वतःच्या जबाबदारीवर केलेल्या या स्टिंगला आम्ही केवळ याच हेतून प्रसिद्धी देतो आहोत जेणेकरून समाजातल्या असुरक्षित परिस्थितीची चर्चा व्हावी आणि जनतेच्या संदर्भात जिथे जिथे असुरक्षित वातावरण निर्माण होत असेल तिथे तिथे त्या संदर्भात जागृती व्हायला हवी, तशी परिस्थिती उजेडात यायला हवी. तर मुळात हे स्टिंग का केलं गेलं आणि त्याहीपेक्षा अशा प्रकारे शस्त्र घेऊन पुण्यातल्या इतक्या संवेदनशील भागामध्ये जाण्याची भूमिका तुषार दामगुडेंनी का घेतली याबाबत आमच्या प्रतिनिधीनं त्यांनाही प्रश्न विचारले. मागील काही दिवसांपासून पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरामध्ये NIAच्या असतील किंवा अनेक राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या ज्या आहेत ते छापेमारी होते, अनेकांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि या सगळ्यामुळे पुण्याची सुरक्षता कितपत आहे यावरती जो आहे तो प्रश्न निर्माण झालेला असतानाच एका व्यक्तीने तुषार दामगुडे नावाच्या त्यांच्याकडे असलेली लायसनवाली बंदूक घेत ते दगडूशेठ सारख्या संवेदनशील भागामध्ये गेले, जर्मन बेकरीमध्ये गेले आणि तिथल्या सुरक्षा यंत्रणेला त्यांनी आता प्रश्न आव्हान दिलेलं आहे. नेमकं का तुम्हाला सगळं करू वाटलं? तुम्ही रिव्हॉल्वर घेत थेट दगडूशेठ मंदिरामध्ये असेल जर्मन बेकरीमध्ये गेलेला होता. नमस्कार, मी आणि माझे सहकारी श्री अमोल शुक्ला हे काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या 4 महत्त्वाच्या ठिकाणी एक मॉल आहे अभिरुची मॉल, पुणे रेल्वे स्टेशन जिथं हजारो नागरिक जमतात, जर्मन बेकरी ज्याला काही वर्षांपूर्वी तिथं बॉम्बस्फोटामध्ये 18 नागरिक मृत्युमुखी पडले आणि पुण्यातलं सर्वात महत्त्वाचं एक ठिकाण म्हणजे दगडूशेठ हलवाई. या 4 ठिकाणांना भेट दिली. माझ्याकडे लायसन्सची बंदूक आहे ती घेऊन आम्ही त्या ठिकाणांना भेट दिली. पण त्या प्रत्येक ठिकाणी कुठंही आम्हाला काही अडवण्यात आलं नाही किंवा काही चौकशी झाली नाही, तर आम्ही ते घेऊन जाण्यामध्ये तिथं यशस्वी ठरलो. हे करण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी संसदेवर काही दहशतवाद्यांनी हल्ला करून तेथील खासदारांवरती स्मोक बॉम्ब आणि तत्सम काही रंग फेकण्याचा काही प्रयत्न केला. तर संसद तर असुरक्षित आहेच, पण पुण्यासारखं जिथं लाखो हजारो लोक रोज येत असतात, माझ्या घरातले असतात, तुमच्या घरामधले असतात, ते लोक जातात येतात, तर तिथल्या सिक्युरिटीची ही परिस्थिती आहे, हे मला पुढं आणायचं होतं. बरं, पण आता मग ह्याच्यामध्ये दोष नेमका कोणाला द्यायचा मग आता? कारण का दगडूशेठ मंदिर असेल, जर्मन बेकरी असेल, तिथे पोलिसांचा बंदोबस्त नाही आहे, सुरक्षा यंत्रणा त्यांची खाजगी आहे. मग याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा दिरंगाई केलेत असं वाटतंय का की सगळी जबाबदारी ती मंडळाची आणि म्हणजे वेगवेगळ्या ट्रस्टची वगैरे? मी सर्वप्रथम इथं हे नमूद करू इच्छितो की या अशा घटना घडल्यानंतर सर्वप्रथम दोष दिला जातो ते पुढारी आणि पोलिसांना. तर आपण लक्षात घ्या ज्या आपल्या तपास यंत्रणा आहेत आणि पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि आमचे जे माजी पोलीस अधिकारी इथले जे आता नाशिकला आयुक्त आहेत संदीप कर्णिक सर, संदीप गिल साहेब आहेत आणि इतर संस्था ज्या तपास यंत्रणा आहेत हे त्यांचं काम चोखपणे बजावतात. परंतु आपल्याला असं दिसतं की जे नागरिक आहेत ते आणि ज्यांच्याकडे सिक्युरिटीची एजन्सी दिली जाते ते मात्र याच्यामध्ये दिरंगाई करतात. म्हणजे माझ्या निदर्शनात असं आलं की ह्या ज्या सगळ्या मेटल डिटेक्टर आहे, बॉम्ब तपासण्याचं ते त्यांचं जे यंत्र आहे, तर ते सगळं खोटं आहे. कारण काही वाजलं नाही किंवा काहीच नाही, मी विना अडथळा जाऊ शकलो. अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की पुण्यामध्ये NIAच्या ज्या धाडी पडलेल्या आहेत, कोथरूडमध्ये 2 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. इतकं सगळं संवेदनशील सगळं हा भाग बनलेला असताना अधिकची काळजी ह्या सगळ्या यंत्रणेंनी घेतली पाहिजे. 100% हे सगळं करण्यामागचं कारणच ते आहे की 30 वर्षापूर्वी हिंदू बहुल असलेला मग 300-400 घरं असलेला कोंडवा नामक परिसर आज ह्या देशातल्या ISIS अल कायदा सारख्या संघटनांचं हब बनलं आहे. तर हा फक्त 30 ते 40 वर्षातला प्रवास आहे. पुण्यामध्ये
जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला. खुद्द इथं माझ्या मागे आत्ता फरास खाण्यामध्ये बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाला. जेम रोडवर म्हणजे जंगली महाराज रोडवरती किमान 8-10 बॉम्ब ठेवण्याचे प्रयत्न झाले. त्याच्यामध्ये आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एका जिवंत बॉम्बवरती थांबून नागरिकांचे प्राण वाचवले. त्यामुळं या सगळ्यावरती गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे गरजेचं आहे. नक्कीच. तर आता गांभीर्याने दखल घेऊन सगळ्या यंत्रणा काय काळजी घेत आहेत आणि असे प्रकार होऊ नयेत म्हणून भविष्यामध्ये काय उपाययोजना आखतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. जय महाराष्ट्राच्या वतीनं ही सगळी बातमी आम्ही आपल्या समोर आणली. त्यातला महत्त्वाचा हेतू यापूर्वीच आम्ही आपल्या समोर मांडलाय. पण एक बाब अजून अधोरेखित करायला हवी आणि ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ आणि केवळ पोलीस यंत्रणेलाच दोषी ठरवावं असा आमचा हेतू अजिबात नाही. पोलीस यंत्रणेला दोषी केवळ आणि केवळ यासाठी ठरवता येणार नाही, कारण या सगळ्या ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ही स्थानिक व्यवस्थापनाकडे आहे. आणि स्थानिक व्यवस्थापन जे पोलीस नाही त्यांनी ही संपूर्ण सुरक्षा वाऱ्यावर सोडून दिली आहे. इतकं जबाबदार विधान आम्ही या तपासाच्या नंतर करतो आहोत. ज्या मॉलची सिक्युरिटी ही त्या मॉल व्यवस्थापनानं काटेकोरपणे पाहायला हवी. तिथं गार्ड इकडे तिकडे गेला त्यावेळेला कुणी घुसू शकतो असं बेजबाबदार उत्तर दिलं जातं. ज्या मंदिराची सुरक्षा व्यवस्था तिथल्या विश्वस्त मंडळानं पाहायला हवी, त्यांच्याकडे मेटल डिटेक्टरमधून बंदूक बिनदिक्कत मंदिरात गेली कशी याचं उत्तरच नसतं. ज्या यंत्रामध्ये महिलांच्या पर्स टाकून तपासणी केली जाते त्या यंत्रांमध्ये नक्कीच खरंच काम होतंय का याची उत्तरं या खाजगी प्रशासकीय संस्थांकडे नाहीत. ज्यांच्या भरोशावर आपण देवाच्या पायावर डोकं ठेवायला जातो, कुटुंबासह मॉलमध्ये जातो, आपल्या आप्तेष्टांसह एखाद्या उपहारगृहात जातो किंवा प्रवासाच्यासाठी रेल्वे स्थानकावर जातो, ही सगळी ठिकाणं असुरक्षित आहेत. कालही होती, ती उद्या राहू नयेत ही आमची अपेक्षा आहे. पुणेकरांना या संपूर्ण प्रकरणाची आम्ही जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया या अत्यंत संतप्तरित्या बाहेर आल्या. पुण्यातील अतिशय संवेदनशील मानला जाणारा दगडूशेठ असेल किंवा दगडूशेठला लागून असणारं फरासखाना पोलीस स्टेशन असेल, ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोट देखील झालेले होते, या सगळ्याची सुरक्षा यंत्रणेवरती जो आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आपण नागरिकांची काय बोलूयात. नेमकं दगडूशेठ मंदिरामध्ये एक इसम जो आहे तो काही दिवसांपूर्वी रिव्हॉल्वर घेऊन गेलेला पाहायला मिळाला. जर्मन बेकरीमध्ये देखील तो गेला. पुण्यामध्ये सुरक्षित वाटतंय का? पुणे सुरक्षित आहे का? पुणे सुरक्षित वाटतंय म्हणण्यापेक्षा पुणे सुरक्षितता जी बाळगली गेली पाहिजे ती बाळगली गेली जात नाही आहे असं दिसून येते इथे. तर ह्याच्यामध्ये पोलीस आणि प्रशासन आणि ज्या संस्था ज्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ दगडूशेठ गणपती बाप्पाचा असेल, जर्मन बेकरी असेल, मोठमोठे मॉल्स असतील जे असतील, तर त्याचे जे सुरक्षेचे एजन्सी जे आहेत ते तर तिथे CCTV कॅमेरे वगैरे हे ते सगळे बसवलेत, पण ह्याचं ऑडिट काही केलं जात नाही. आणि ते महिन्याच्या महिन्याला जर का ऑडिट केलं तर त्याच्यामधले त्रुटी हे निष्पन्न होतील. आणि ज्या एजन्सी अपॉइंट केलेल्या आहेत तर त्या एजन्सीचे कामगार जे आहेत तर त्यांना ट्रेनिंग हे त्या ॲक्च्युली पोलिसांकडनं दिलं गेलं पाहिजे. एक 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्या सुरक्षा यंत्रणेवरचा जे काही विषय आहे त्यांना तो कळेल आणि त्या पद्धतीने ती सुरक्षा यंत्रणा ही राबवली जाईल. आत्ता विशेष म्हणजे बघितलं गेलं तर सुरक्षा यंत्रणा ही फक्त एक ड्रेस कोड घालून ते तिथे उभे आणि त्यातनं पब्लिक जे जात आहेत कुणाचे पिशव्या चेक केले जात नाहीत, कुणाचे सॉक्स चेक केले जात नाहीत, कुणाचे पेन काय आहे तो चेक केला जात नाही. असे बरेचसे उदाहरण आहेत की त्याच्यामध्ये त्या मग जर का ऑडिट हे वेळच्या वेळेला केलं गेलं असतं तर माझ्या हिशोबाने पुण्यामध्ये जो आता इन्सिडेंट घडला ललित पाटीलचा तर तो पळून गेलाच नसता. हॉस्पिटल पण आहेत का? तुम्हाला काय वाटतं? कारण का काही दिवसांपूर्वी अतिरेकी पुण्यामध्ये सापडले, येण्याच्या धाडी सातत्याने पडतायत आणि हमखास कोणी येऊन उद्या रिव्हॉल्वर बॉम्ब काही घेऊन जाऊ शकतं. सुरक्षा मजबूत झाली पाहिजे असं वाटतंय? नक्कीच वाटतंय. आता ह्याच्या आधी पण आपण बघितलं की कित्येक वेळा ह्या दगडूशेठ बाप्पाच्या इथंच बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो विस्कळीत काढून तिकडे जर्मन बेकरीला झाला. जर सुरक्षा व्यवस्थित असती तर ते झालं नसतं. पुणे हे आता विद्येचं माहेरघर म्हणजे सगळ्याच गोष्टीचं माहेरघर आहे. इथं आर्थिक स्रोत पण खूप आहे आणि अतिरेक्यांचे बऱ्यापैकी इथं लक्ष जास्त असतं. तर स्थानिक यंत्रणा देखील पोलिसांची यंत्रणा असतो ना तर स्थानिक सिक्युरिटीच्या ज्या एजन्सी असतो त्या सर्व स्ट्रॉंग होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे. कारण की जर नागरिकांची एवढी इथं गर्दी येत असेल तर या स्थानिक सिक्युरिटीच्या एजन्सीज आणि पोलिसांनी देखील याची खबरदारी घ्यायला पाहिजे.
एवढं असं आम्हाला वाटतं. कारण का याच दगडूशेठ मंदिरामध्ये राज्यभरातून जे आहेत ते नागरिक येत असतात, परराज्यातील असतील परदेशातील नागरिक जे आहेत ते येत असतात. त्यामुळे कायम हा संवेदनशील भाग मानला जातो आणि या सगळ्या संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यामध्ये नेमकी सगळी यंत्रणा जी आहे ती अपयशी ठरते का, असा प्रश्न या निमित्ताने आता निर्माण झालेला पाहायला मिळतोय. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. या विशेष कार्यक्रमामध्ये तुर्तास इतकंच, पण जाता जाता आपल्या सगळ्यांनाच विनंती, तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा घराबाहेर पडाल त्या वेळेला स्वतःच्या सुरक्षेची काळजी स्वतः घ्या. इतर कोणी सुरक्षेची काळजी घेतोय या गैरसमजात अजिबात राहू नका. तुर्तास या कार्यक्रमात इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.